मी त्या बाबतीत एवढंच सांगू इच्छितो की गेली 20 वर्ष आणि 13 दिवसापासून आम्ही या निकालाची प्रतीक्षा करतोय. जी न्यायालयीन लढाई आहे दोन्ही कुटुंबांनी त्या ठिकाणी संविधानाच्या मार्गानं न्यायाच्या मार्गानं आम्ही त्या ठिकाणी ही लढाई लढतोय. आज निकालासाठी माननीय कोर्टानं या ठिकाणी आजची तारीख दिली होती. ओमराजे आणि निकाल देण्याच्या बाबतीत काही अजून काही जी कमतरता आहे ती पूर्ण करण्यासाठी सन्माननीय कोर्टानं या निकालाची तारीख 20 जूनला ठेवलेली आहे. म्हणजे अजून 4 दिवसांना. अपेक्षा इतकीच आहे की आमच्या दोन्ही कुटुंबांनी ही 20 वर्ष 13 दिवस अविरतपणे संघर्ष केलाय आणि सन्माननीय न्यायालयाकडनं न्याय मिळावा एवढीच अपेक्षा आहे. परंतु तुमचे विरोधक सत्तेत आहेत, त्यामुळे तुम्हाला न्याय मिळत नाही का ओमराजे? 128 जणांची या संपूर्ण प्रकरणात साक्ष नोंदवलेली आहे. आपल्या आईच्या हस्तक्षेपानंतर सीबीआयकडे हे प्रकरण गेलं. 2009 पासून जे मुख्य आरोपी आहेत ज्यांच्यावर आरोप आहेत ते बाहेर आहेत. का नेमकं असं होत आहे आणि सत्ताधारी पक्षात असल्यामुळे हा सगळ्या गोष्टी होत आहेत का? निश्चितपणे मला पण आपल्याला एवढं सांगायचं आहे की सामान्य माणसाला न्याय घेण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागतो. माझी क्षमता होती म्हणून मी हायकोर्टात रीट दाखल करू शकलो. त्या रीटच्या आधारे ही केस सीबीआयकडे गेली आणि केस सीबीआयकडे गेल्याच्या नंतर सीबीआयच्या माध्यमातून ह्याच्यामध्ये पुढचा तपास झाला आणि सगळे आरोपी त्या ठिकाणी समोर आले. त्यामुळे निश्चित सामान्य माणसाला न्याय घेणं फार दुरापास्त आहे आणि कठीण आहे. आणि ते समोर आल्याच्या नंतर सुद्धा आपण बघितलं असेल तब्बल 20 वर्ष त्या ठिकाणी अविरतपणे ह्या खटल्याची सुनावणी चालू आहे. आणि जे आरोपी असणारी लोक आहेत डिले टॅक्टिक्ससाठी सारखं हायकोर्टात जाणं त्यानंतर सुप्रीम कोर्टात जाणं. सामान्य माणूस हायकोर्टामधल्या आणि सुप्रीम कोर्टामधल्या वकिलाची कशा पद्धतीनं फीस देऊ शकेल, कशा पद्धतीनं त्या ठिकाणी वकीलला अपॉइंट करू शकेल. माझी क्षमता होती, आम्ही लढलो म्हणून इथपर्यंत पोहोचलो. राजकीय आणि आता हेतू पुरस्कार निश्चितपणे ही माझा राजकारणातला जन्मच त्याच्यामुळे आहे. माझ्या राजकारणात जन्मच त्याच्यामुळे आहे. कशासाठी संपवलं राजेसाहेबांना याचं कारणच फक्त पॉलिटिकल होतं. कारण 2004ची विधानसभा ज्या निवडणुकीमध्ये माझ्या वडिलांनी ऍज अ इंडिपेंडेंट कॅन्डिडेट असताना अपक्ष उमेदवार असताना केवळ 484 मतांना त्यांचा पराभव झाला होता. आणि तेही केव्हा की पद्मसिंह पाटलांना पाठिंबा दिला अशा आशयाचं खोटं वर्तमानपत्र छापून मतदाना दिवशी त्या ठिकाणी इतका प्रयत्न करून सुद्धा फक्त 484 मतांना विजय मिळवता त्यांना आला होता. आणि तेच चलत होतं. आपल्याला राजकीय विरोधक नको ह्या भावनेतनं पवनराजे साहेबांची आणि त्यांचे चालक पैगंबर वासी समद काजींची हत्या केली गेली. आणि ही शांत डोक्यानं प्लॅन करून केलेली हत्या आहे. आणि त्याच्या संदर्भात आम्हाला अपेक्षा इतकीच आहे की या ठिकाणी न्याय मिळावा. माझा जन्म फक्त त्याच्यासाठी झाला. मी का आलो? मला दाखवून द्यायचं होतं की अशा पद्धतीनं एखाद्या माणसाचा खून केल्याच्या नंतर तुमचा राजकीय विरोधक संपत नसतो. तो विरोधक त्या ठिकाणी तयार होत असतो. मला वाटतं त्या जिद्दीनं मला इथपर्यंत पोहोचवलंय. आणि मायबाप धाराशिव लोकसभा मतदारसंघातील जी जनता आहे त्या सगळ्यांनी मला अगदी तळहातातल्या फोडाप्रमाणे इथपर्यंत पोहोचवलंय. माझ्या पाठीमागे उभा राहिली. आता माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा क्षण कुठला असेल तर ज्याच्यासाठी आमचा सगळा परिवार जगतोय झगडतोय तो माझे वडील कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेब आणि पैगंबरवासी समद काजी यांच्या हत्येचा जो निकाल आहे तो आमच्यासाठी आमच्या कुटुंबासाठी अतिशय महत्वाचा आहे. आणि निश्चितपणे अपेक्षा आहे की न्यायदेवता निश्चितपणे न्याय करेल. राजेसाहेब या संपूर्ण कार्यकाळामध्ये उद्धव ठाकरे असतील बाळासाहेब ठाकरे असतील हे तुमच्या मागे उभे राहिलेले होते. आता कुणाबद्दल काही बोलायचं नाही. माझ्या डोक्यात फक्त एकच विषय आहे की ह्या केसचा निकाल लवकरात लवकर लागावा. आज तारीख मला वाटतं आज अपेक्षा होती निकालाची फक्त 4 दिवस पुढे गेले. 20 तारखेला निकाल लागेल.